तर गाईज आम्ही आमच्या गावाला आलो आज. फर्स्ट टाईम आम्ही पावसाळ्यात आलो असतो. सो तुम्ही व्ह्यू बघू शकता की माझं कसं आहे. फुल फुल पीसफुल आहे असतं सगळं बघा. पाऊस वगैरे काय राम. सो कोकणमध्ये या तरी बॅक साईडला आलो. बघू शकता हां खूप म्हणजे खूप हां सो खूप चांगलं आहे. जास्त झालं आता आम्ही सगळं लावायचं. 10 मिनिटं झाली येऊन. पावसाळ्यामध्ये वाटणार वातावरण बघ आमच्या गावाचं. फुल पीसफुल आहे. आम्ही आत्ता असं नॉर्मली फिरता फिरता आलतो आत्ता गावाला. काहीच या आधी तुम्ही उन्हाळ्यातलं पण पाहिलं असेल कसं असेल ते. हे बघा आता हे गवत वगैरे आज काढणार आहेत सगळं आणि नवीन झाडं वगैरे लावणार आहेत. हे घर आहे वगैरे दिसत असेल तुम्हाला. रामभाऊ आपला मम्मी रामभाऊला डेडिकेटेड काम करतो. कसला पाऊस पडला बापरे. राप 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 सर ठेवते. राप राप गेलाय. मी पण केलेलं दाखवतो काम. नंतर कर बाय. इथलं मी एवढं काढलंय. एवढं काढायचं आम्हाला असं. कसं अख्खं सगळं होईल आमच्याकडनं काय सांगू नाही शकत. आई दाखवतो तुम्हाला. आईने भरपूर काढले. आई अख्खं आईने मोकळं केलं एवढं. बघा सो आई पण डेडिकेटेड काम करते. मीच तेवढं फिरतोय. हा काय करू थांब जरा. कोणाला दाखवतोय. मागं व्हिडिओ काढतोय. राम भाऊ काम करतोय. जरा दाखवतो तुम्हाला. डेंजरस कलाकार आहे तो. असं नको नाराची झाड वगैरे आपली. हो का कसे
काय करताय हा हे व्हायरल डेडिकेटेड आपला माणूस हा डेंजरस कलाकार. कसं आहे खड्डा बघा डेंजर आहे. असं करावं लागतं हा असं करावं लागतं हम्म आणि अशी आली नंतर करायची दिवाळीकडे पाणी घालायला. हे आता मग आता काय करणार ह्याचं ह्याच्यात ते टाकणार का गवत हे गवत बिवत हे हा. ना टाळे बिळे टाकून देणार खत घालणार आणि हुरून घेणार. असं आहे का खत घालायची प्रोसिजर आहे सुरुवातीला असं करतात. हा कसलं का अगं राहून दे तिथंच ठेव. तुला घर दाखवतो आतमधनं. दिसतंय का हे किचन. आता हे घ्यायचं होतं हे किचन हे वॉशरूम वगैरे हा हॉल हे अजून एक देवघर म्हणून आणि बाहेर एंट्री. अशा आपले तीन तीन हे आहेत रूम आहेत. हे सगळी काजूची झाड आहे ते. सो आमच्या गावाला या कधी मे मध्ये असं आमच्याकडे भरपूर काजू वगैरे सगळं. ओके हिला कसले सर्टिफिकेट आहेत. कर कर मी तिकडं बघतो. काही आपण आता ते हे बनवतोय माशांना पकडायला. हा हॅलो सो आमचा गड तयार झालाय. काहीच आम्ही चाललोय गांडूळ पकडायला. तर आम्ही आता खेकडी पकडायला जाणार आहे. गांडूळ आणतोय. मम्मी गांडूळ काढते. कुठं हे बघा धर असं 1 मिनिट असं धर ना 1 मिनिट. करून काढ कशाने दे वडू नको कशाने दे काढ. शीक उत्तर हाताने पकडते शीक घाण एवढा मांडव बघा काहीच दाखव का अजून गांडूळ. सो असं आम्ही गांडूळ वगैरे पकडतोय. आत्ताशी एक भेटलं कमीत कमी 50 एक पाहिजेत. हा खरं तर तिकडं होते अशी 2-3 दिवस घुसतात आतमध्ये. ते उपटता हे केलं ना इथे नको टाकू. तिकडच्या साईड बघ इकडं बघ कुठे
इथं मग इथं खंड कसं निघून यायचं. आईचं बघ आधी थांब. हे बघा काहीच आईने गळ बनवलाय. कसं आहे आता इथे मासे पकडणार आहे आम्ही. ते खेकडे पण खेकड्यांसाठी तिकडं हे चालू आहे. आई राहून दे इथंच आहे. मी ते गांडूळ बघतो भेटतात का. सो गांडूळांची शोध चालू होते आता. हो इथे गांडूळ थांबा भेटलं इथे. तोपर्यंत एवढे साचवलेत. उद्या बघ झाले का गणपती हा मोठे होतात. इथं अजून घावन मला असं वाटतं आपल्याला. गावते ना इथं अजून हा. कसा आहे राम डेंजरस कलाकार. हवा एवढी गोळा केले. हा द्या इथं. त्याच्या खाली भरपूर येतो. त्याच्या खाली आहेत नाव की समोरच दिसत आहेत. हे काय 2 2 3 3 आहेत. मोठा पाहिजे काढू. हो का तिथंच आहे अजून एक. मोठं नाही काढू. हो का थांबा थांबा. मोठा असला तरच होता. मोठा मोठा द्या द्या. एवढा मोठा चांगला आहे मोठा. सो गाईच बघा मोठे लागतात त्या का जायचे नव्हते. हा तिथंच आहे हातापाशी. हा घ्या की तो बारीक वाळवी. वाळवी नाही हे ते खुरबा. काय आहे? खुरबा त्याने काय होतं काय असतं ते? काय नाही त्यानं चावतात घ्या मग ते हे नाही चावत. तिथे इथं बघूया. घोम आहे मोठी पाळाली. घुम गेली. घोम होती पाहिजे का गाईच तुम्ही आत्ता. राम कशालाच घाबरत नाही. सगळे बारीकच ते. पास का ते एवढी बघूया बघूया ते. हां बस झाले. काय घ्यायच्या अजून काढून बघतोय आम्ही. हा पाहिजे का तेच ना कोंबड्यांची आतडी झाली असं झालं असतं. कोंबड्यांच्या आतड्या एकदाच येतं का याला अन्नस. काय नाही. हा मग काय मेल मग नंतर मरत का. ते परत तिकडं लावायचं. असं आहे का. हा द्या द्या द्या. चांगलं आहे बघा पाहिजे. काहीच बघा मोठा हो का. त्याच्या खाली ते 4 पाहिजेत. तेच ना कॉल मोठं आहे. कसं आहे पॅटर्न. मोठे काहीच आपण असं करायला घाबरतोय करायला. हो का 2 3 आहेत. 2 आहेत कवडेत बघा काहीच भेटलेत. तिथं अजून एक असं वाटतं छोटे आहेत पण ते मोठे मिळाले पाहिजे. हो का मोठं बघ. हो का तिथंच एक 2 आहेत. काहीच हो का पाळतोय. कुठे गेला मला वाटत नाही. हो का हवं
ह्यात दाखवा आणि टाका. ह्यात दाखवा, सांगायत काय काय कशासाठी चाललो आपण. हो का इधर दाखवा, ह्यात सांगा. ह्यात सांगा आपण कशासाठी चाललोय काय. ह्यात सांगा ना, काय ह्यात सांगा आपण काय करतोय. खेकड्यांना गांडोळ हे बघा इथे दोन आहेत तिथं. कडे 2 हा हो का इथं पण आहे अजून. दाखवा असं हो का, हो तिथंच आहे तोच आहे. हा दाखवा आधी त्याला कसं आहे, हातात नाही हा बघ सांगा गांडोळ कशासाठी. खेकड्या पकडायला. काहीच रामा हो का, कावडा आहे मोठा आहे चांगला आहे. मोठे तो का 2 हो का तिथंच एक कुठे गेला हो का, आता खालीच होता हो का इथे. तो बारीक का नाही बघा हा हा तोच होता ना. अरे पॅटर्न नाही धरत. चल बस जाईल. हे बघा ना, आहे ना, थांबा ना. बारीक घेऊ नको चल. मोठेच चांगले, थांबा. हा चल टाकून द्यावं लागतील ते मोठं नाही. तर गाईज झाले आता आमचं. चल तर चाललो आता आम्ही. हे बघा राम काका, डेंजरस काका. आपण असं हे करायला आहे बघा, हे सिंगापुरी नारळ आहे. सो हे हाताला येतात अख्खे. हे बघा दिसतोय माझा हात. हायटीचे असतात ते आपले, मोठे नसतात लय. सो एवढे गांडो गोळा केले आता. चाललो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही. हे राम काकाचं घर आहे. सो हे नारळ वगैरे सगळं त्यांचं आहे. तेच ना, भरपूर आहेत सगळे. चला येतं तिकडं, मी करतो. मी बॉटल वगैरे घेतो तोपर्यंत. आता आपण गळ केलेला तो घेऊ आणि थांबा जरा एक मिनिट. राम काका थोडंसं पीठ आहे का हो नॉर्मल, साधं पीठ थोडंसं घ्या ना असं तर, नाही तर राहून ठेव. नाही ते मासे पकडायचे ते चाला ना, बघू तरी थोडेसे घ्या. थोडंसं घ्या ना पीठ, थोडंसं असं तर, नाही तर तिकडं नाही बघा, असं तर नाही ते सांगा तिकडं. आता आपल्याला पीठ पण पाहिजे त्यासाठी. हे बघा हे आपलं घर. टेम्पो आहे इकडच्यांचा. सो बघा आपलं आंबा वगैरे सगळं, हे शेत वगैरे सगळं आपले. आणि सो हा ब्राउनी डोंगा. भरपूर मेहनत करून एवढं साचवले, आता अजून मेहनत करायला जायचंय. बघा मम्मी आणि आई गवत करतायत अजून. हे बघ अगं त्या रामा काकानी धरली हो. हे बघ ते तिकडे लाकडं बिकडं फुल काढली. कावडा आहे बघ एक गांड. अरे अगं आपल्या ह्यातलं पीठ द्या ना थोडंसं मला, साधं पीठ मूठभर. अगं ते मासे पकडायचे ना त्यासाठी पीठ दे थोडंसं. मी बोललो त्यांना आणायला, ते म्हणतात बघू आहे का. कसे आहेत डेंजरस. सो गाईज बघा आपल्याजवळ सगळं आहे, लाईट आहे हे. आणि भाऊ तू कुठं चाललंय ते तर राव, खाऊन देऊ का तुला, जा. सो आता मी बंद करतो आणि नेक्स्ट इथनं जाताना स्टार्ट करतो परत. तर आम्ही चाललोय गांडूळ पकडायला होतं, मासे आणि मासे पकडायला आणि खेकडी. चाललो आता आम्ही खेकडे पकडायला. पोहोचलो की दाखवतो तुम्हाला वन टाइम. बघा गाईज
काय येते हा आमच्या मंदिराकडे जायला रस्ता आहे. सरळ पक्का पक्का. संध्याकाळी येते बा. आणि आम्ही तिकडनंच चाललो आता तिकडं. सो झाडं वगैरे बाण मारणार नाही मी. फुल पीसफुल आहे. आणि तेव्हा एकदा येऊन बघा म्हणजे आमच्या पण गावाला. राम आता माझ्याकडे गिंबल नाही म्हणून माझं असं स्टॅबिलिटी होत असून घर तर बघूनच हे असून बघा गाईच. आता आम्ही नदीच्या इथं चाललो हळूहळू. सो फुल मस्त आहे. मी फर्स्ट टाइम आलो आत्ता पावसाळ्यामध्ये. मी पण याच्या आधी नव्हतो आलो पण एवढं भारी असतं मला आता वाटतं राहिलं. चला चला हे नुसते झाडे नुसते हिरवळ. मस्त आहे सगळं गाईच. आता आपण बघू आज आपल्याला खेकडे भेटतायत का नाही का मासा भेटतोय का नाही. मला मी तिकडे जाऊन दाखवतो आता. बाय. त्यात लावतात काचे सरळ बघा गाईच कशी लावतात. बाहेर त्यांच्यातनं काढूनच हे काढलं बाहेर. हे बघा असं काढतात गाईच. आणि आता ते लावून टाकून आता बघा इथं काढलो आलोय आता. वहाळ म्हणून आहे. पाणी बघा गाईच केवढं स्वच्छ आहे. तिकडं पाण्याला प्रेशर भरपूर आहे. हे बघा आपला राम भाऊ इथे लावतोय खेकडे पकडतोय. मला इथं काहीतरी दिसलंय. हे बघ हे काय फळ कोणतं काही कळत नाही. हे बघ कसं रंगबिरंगी सगळं. आधी मला मनी वाटले हे सगळे. असं मी थोडंसं नीट बघितलं तिथलं तरी कोणतं तरी झाड आहे. दिसत असेल तुम्हाला. हां बघायला लावतात आता. स्वतः गांडवाचा खळ हे बनवून टाकलं त्यांनी. कसं आहे आप्पा म्हणून तसं रामभाऊ म्हणून तसं. शांतता बघा इथं गवडी. आणि आता आम्ही बघा फर्स्ट टाकतोय आता. कुठं टाकून जाते. पॅन्टवर
वरती घेतो मी पहिले, तर माझा पाय अख्खा भिजून जाईल. हो गाईस, बघा आपण आपला पण गळ तयार केला आता. तर बघू आपल्याला पण मासे वगैरे काय भेटतात का नाही. सो आपण टाकतोय आता. भेटलं का हो काय? ते पाणी बघायला पाहिजे. बघा आपण टाकले आता आपलं. गाईच आपल्या इथं दिसतायत मासे, तर मला असं वाटतंय. टाइम तर काहीच नाही लागतं. दगडच घ्यायला रे आपला भाऊ. बाजार मी दगड टाक नाही भेटले अजून. रामा भाऊला काहीतरी भेटले. आपण त्याच्या इथं चाललो जरा धीमे धीमे पावलं. फुल आवाज देत होता मला. हेच घेऊन फिरतो. मला काय पण राहून त्याला रामा भाऊने काहीतरी सोडून काढलं. बघू आता काय पाणी इथं येईल. इकडं पाणी लय चड्डी भिजली रे आता माझ्या अंडर तो गाईज. हा हा काय आलं काय? अहो मी तिकडं होतो माग. हा नाही पुण्याचा. हा नाही सुट्टी ना. हे याला आलतो कार्यक्रमाला आलतो इकडं आम्ही. इकडं लग्न होतं एकाचं इथलं नातेवाईकांचं आमचं. म्हणजे मग इकडं कोल्हापूरला होतं. मग इकडं आलो. मग असंच उगं बोललो फेरी मार. कुठं गेले? राम भाऊ माझ्या नावाने ओरडे. राम भाऊ काहीतरी भेटले. माझा गळ्यात भाऊन जाऊन माझा पैसा लागला नाही. राम शेटने काहीतरी सोडलंय. काय आलं? हा भेटलं का नाही काय? हा हो गाईच तुम्हाला एक दाखवतो. मासे खेकडा पकडत होता मी. मला बघा काय दिसतंय का तुम्हाला? काय झूम करून दाखवतो. दिसतंय का काय? कात. सो रामा भाऊ मस्त पकडतोय. मला तर अजून आता खेकडा पण नाही लागला आहे. खेकड्यासाठी बघा असे बनवले. मला सो मला काहीच नाही भेटत आहे. राम भाऊ पकडतोय. राम भाऊने 2 खेकडा पकडले. खेकडे पण नाही. पाऊस पडायला लागला. ते कसलं झालेलं नाही.
हो बघू आता मला काय ते गाणं चाललंय थोडं पुढं हळूहळू थोडी गडप ऑलरेडी डेंजर आहे बघा कसं आहे कुठं पण जातो कसा पण घुसतो कोणाशीच भीती नाही काय नाही येईल आता घरावर पाहिजे सरलं तर नीटे नीटे सुट्टी बिजनेस माझं वाटतं आज बघा आता पाऊस पण यायला लागलाय तो आम्ही मॅन वर्सेस वाइल्ड सारखं चाललोय या मुझे क्या दिखा ऐसा एवढंच राहिलं काय पंती हा हा मोठे असले का वास येतात. काय करणार आपण नाही आम्ही जरा थोडं तुम्हाला पाहतो जरा पुढं पुढं चाललं आता आम्ही रामा काकाला भेटले दिसलं का नाही खायचं पकडणार माझं पण देऊ बघा त्याला बाहेर काढा ना आलं तिथलं पण देऊ का जरा तुझं ते तुझं ते तुझं ते सांगा कुठं कसा धरला अहो काय ह्यांनी धरलाय हवा मला तर झालं मला तर एक पण नाव भेटा ना येईल टाकू त्याच्यात टाका की नांगा तोडताय का दादा नांगा चावेल नाही तर पिशवीमध्ये वर मिळते 2-4 हां काय दाखव किती झाली दोन दोन का तीन 2 दोनच झाले तो छोटा पाळाला तर ना खाऊन दे बोललो मला त्यांना सांगा फॉलो करा सबस्क्राईब करा हां फॉलो सबस्क्राईब करा सांगा अजून याच सांगा फॉलो सबस्क्राईब करा अजून मिळालं नाही आता मिळणार हे नाही नाही तर ह्याच्यात सांगा फॉलो सबस्क्राईब करा म्हणजे फोनमध्ये सांगा खेकड्या नाही फॉलो आणि सबस्क्राईब करा असं सांगा फक्त त्याच्यात फॉलोनी सबस्क्राईब का हां आता काढतो कोयता मला काहीच नाही भेटले राव हा हा तोडा झाला आता साईडला घ्या आधी नीट सर्जरी करून टाका बघा गाईच आता नाही ना चावत हा आता नाही चावत. दाखवा बरं एक मिनिट ते नांगे नका देऊ हेच द्या बघ हा बघा गाईच कसलं आहे फुल द्यायला आलता धरतो आता झाला हा बघा 3 झाले जातो ए बाहेर आला बाहेर बाहेर आलं येईल कडे समजतो तुला
मी आता काढवा हा आता काढवा करतो जरा. काय करतो? हे बनवतो. हम्म. ते आलं. अजून एक धरलाय. मला चावायला आलं मला ते. देऊ का ठेवून त्याला? हो का? पळतोय. अजून एक धरला. पळत होता. कुठनं काढले आला बाहेर एवढा? तिथनं. पळत होता. कुठं चावला असता का तो? हा चावला असता का तो? चावला मला आधी. हा का? आला तो धरून आला. धरला दाखव रे इकडं. चावला मला आधी. चावला का कुत्रा? मला वाटलं आता जातंय. कावडा जातो नांगा इथं. थांबा थांबा. थांबा. त्या धारा नीट त्याला तो बाईचा परत. असं नको लावलं. धरला का? आई परत चावलं कसं मला. चावला ना. कसला धरला? ते आहे ना. आता मधला जातो. आहे ना. थांबा थांबा. टाका पटकन ते खालच्या यायचे नाही. बस आता अजून एक दोन पासून बघू डायरेक्ट जाऊ. हा अजून आहेत. गाईज व्ह्यू बघा गाईज. सो आम्ही आत्तापर्यंत आता किती पकडले माझ्या इकडे नाही बोललं तरी एक 6 ते 7 पकडले. अजून ते 1-2 पकडन बस. पण मी एक पण नाही धरला त्यातला अजून. माझ्या हाताला भेट नाही का. रामभाऊ डेंजरस आहे. रामभाऊला चावला लागतो. अजून शोधते. डेंजरस कलाकार आहे. फुल वेटिंग खेकड्याची. मग आई माय होती ना गाईज. व्ह्यू बघा गाईज. दिसत बसले बघा. फुल धरून इकडं तिकडं चाललंय. फुल मॅन वर्सेस वाईल्ड आहे प्रॉपर. राम बघा कसं आहे आपला. कसं आहे चालू काय आलं बोलत. त्याच्या हातात आईच्या गावात पडले. सो गाईज बघा व्ह्यू. बघा कसं आहे मॅन वर्सेस वाईल्ड. येऊ पडन मी. धरा इकडं तिकडं धरून चालू. कसे क्रॅप फिशिंग लावला. डेंटिस्ट फुलपाखरू बघा एवढं मोठं आहे.
एक खाते एवढा असेल ते फुलपाखरू मोठी. मोठा पाऊस आलाय ना आता. त्यात पण पकडतो बघा. फुल पाणी बिनी बघा. भाऊ डेंजर डेंजर माणूस काम पाहू. कॅमेरा पाणी पडलं म्हणून असं टाकतो. नाही दिसतंय का? आता अख्खं भिजणार आहे आम्ही. तरी पण आता भाऊ काहीतरी भेटले बा. शोधले काहीतरी हा हा घेतो मी घ्या. होळी काहीच इकडं बघा. पाण्याचा फ्लो बघा. हळू हळू हळू. पाणी एकदम कष्ट पकडणारे काय भेटतो करायचं डायरेक्ट घरी. संपलं ना आता इथंच. बघा पुढं अडचण येईल. चला वरती आता. पुढं अडचण येईल. हा नाही आता जायचं राहून. चला इथनच जाऊ आपण मागं. हा जाऊ चला. परत चालल्यात फ्लोनी. जाऊन जातो चला. मोबाईल आपल्याला काही नव्हतं. मोबाईल डेंजर आहे. सांगा आता आम्ही चाललोय. झाला बोला. आम्ही चाललो बाबा. यायला ही चप्पलच तुटली. चप्पलच तुटली ही घातलेली. साईडच निघली. हा राहून दे चाल. एकच राहून द्या पायात. हा नाही ती बसणार. राहून दे चला. तरी तिने लई साथ दिली मला. हा राहून दे द्या सोडून. हळूहळू येतो. मला बस काही असली ते झाली ना. बघा हालत बघा. चप्पल बघा. बघा ही तुटली तर नाहीच. असली घाण हालत झाली ना. कसं तरी वाटतंय. भूक वाटते आला. कुठं आलो आता आपण? कुठं आलो? आता आलो तिथे याक वगैरे गहू. काय काय त्याचं नाव? गहू रेडे. ठीक आहे. आणि तुला हातात चाललं गरीब असा गरीब हातात चाललं बाबा. काय करणार आता. आता आम्ही इकडं होतो खाली. हे आलो कुठेतरी बाहेर दिसतंय चांगलं. फुल भारी वाटते. काटे बिटलेच होतो इथले.
फुल मेहनत केली. फळ खाणार राहते आता. फुल चप्पल बिप्पलची हालत बघा आपण. दुसरी तर गेली बाबा. तिथं तू पण गेली. आता कुठं आला? आता कुठं आलो आता? कुठं आलो? अरे आपल्या घरी आलो. तिथनं कुठनं घर आहे? हा तिथनं कुठनं घर आहे? दाखवतो तुला. शॉर्टकट दाखवते रामक. यंदा किती टाकली इथं. हा किती लोकांनी टाकली. हा का? गौऱ्या खेळायला जाणे. कसा आहे गाईच व्ह्यू बघा. सो तुला आत्ता आता वाटत बाबा उगाच आलोय. फुल टोच होतं काय. हो एवढे पाय बघ त्यांचे. हा हे त्यांचे पाय तो एवढे. बघ केवढे बघ. हे बघा हे हा खड्डा आहे ना जेवढा का हे बघ केवढे पाय. तो त्यांचा गहू रेड आहेत त्यांचं ते पायाचा निशाण येतो म्हणजे एवढे केवढा आहे तो खड्डा एक एक बघा काहीच बघा. त्याच्यामुळे इतर शेती करणं सोडून दिले लोकांनी. रात्रीचे ते फिरत असतात. आत्ता तर नाही दिसला कारण की आत्ता रामात बघू फुल हाकलत होता त्यांना आधीच ओरडत होता. तिकडे समोर गाय दिसते मला ती. सो आता आम्ही पोहोचून घरी एक 5-10 मिनिटात. काय बैल आहेत का ती? नको मला चल. नको मला. पोहोचलो आता जरा बाहेर पुढे. चप्पल फेकून दे. आला बाय. नको मला. सोडली बाबा एकदाची चप्पल. हो बघतोय मी. आता आलो कुठेतरी बाहेर जरा चांगलं दिसतंय. जाणार ना. चला नको मला. ना मला चावली घालायची. आताची बघ अव्वलच्या द्राक्षी आला पाहणार होती ती. कधी येत आहे घर? कुठे आला आता? काय माहित नाही. घराच्या समोर आलो का डायरेक्ट? अरे तुझं घर भाई डायरेक्ट. हे काय हाय का? हा फुल चांगलात ना आलोय कुठं तरी ह्या काळाना नाही. गरम गरम इथंच आज घर भेटला होता ना? इथं इथं होता का? अरे इथं होतं. कावडा होता. हे पायरी दगड ना हा पण इथं मी जाताना काय वाटलं नाही. येताना पकडलं ना कावडा झाड हलवली. कावडा होता. एवढा झाड जाड तावडा. मग अरे मी पोटात आलो असतो त्याच्या. मारला का मग त्याला? मारला. अरे वा तिकडे केला नाही आज बाबा ना. हा त्या जोर होती तर आयला पुरा करते. हा तिकडे नाही काय नाही. काहीच घावलं नाही बोला आता. काही नाही. भिजायला मग ते झालं भिजायला. तिकडे आणायला तिकडे मारायला. पोचलो तसं घरी आता. खेकड्यांना तर आमचं घर बघायला. काय नाही. काय बोलला? हा
पोचलो घरी. दाखवा किती सांगा आणि त्यात किती ठेवतात. किती आहेत 10-12 असेल. नाही 10 असेल तरी. 1 2 3 4 5 4 5 5 6 7 8 8 9 10 11 म्हणजे प्रत्येकाला 2-2 येणार. 11 अजून 8 अजून असेल एक. हा? 11 गाईच खेकडी झाली. आता बघा मी खातोय आता फर्स्ट चपाती. हे बघा गाईच आज पकडलेले खेकडे. सो ते मी खाणार आता. बघू आता कसं लागेल काय लागेल. दे मग मला. गुड मॉर्निंग. आज डे सेकंड आहे आणि आम्ही आत्ता आमच्याने उठलो. मला मी आत्ता लवकर उठलेत आणि 8 वाजले 10. सो आज आम्ही आता हे बघा हे लावून कपूर बघा इथं पाऊस येते म्हणून जरा थांबलं. बघा आई आली मम्मी. आज त्यांची लागवड होणार आहे. तुम्ही रॉक लास्टपर्यंत बघा. लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला मी असे आता आम्ही ट्रॅव्हलिंगचं पण चालू करलं आहे. आम्ही तुम्हाला सगळं दाखवलं. सो गाईच आम्ही लिचीचं झाड लावतो. हां तुला विचार अजून 3 एकदम हे टाकू. आण ना ते सगळी आणखी आण सगळी आई सगळे तू आण ते तिकडे आणि बघा गाईच आण काढ
बरं मला दाखव जरा सुद्धा. मी दिसून दे ना जरा. बरोबर तेच झालं. काही लागतंय म्हणजे जास्त काम नाही आता दिसले बघा. तर हे पण आपण लागवड काढण्याचं अजून आत्ताच जास्त झाला आहे. अजून लावणार आहे हे बघा आपण हे पण लावलं लिची. एक 2 वर्ष 3 वर्ष तरी लागत झाले यायला. तो वाईज व्ह्यू बघू शकता वाटला मस्त झाला. काय हा माहिती की दाखवली की बघा. बघा ही आई तर गाईज आम्ही आज हे लावतोय आज कलम लावतोय अजून आंब्यांच्या आणि लिंबू. बघा कलम कसा लावतात. ठीक आहे तुमची शूटिंग मारते का बाळे आधी उचल पहिले ती. हा घ्या उचलतो का तुम्हाला दाखवतो आमची अजून काही काही शेती. तोपर्यंत तिकडे ते खणून होते. हे बघा हे नारळ आहे आपला 1 2 3 4 5वा तिकडं होतं पण तो मेलाय नारळ. हे 4 आहे तिकडे ह्या साईडला आणि हे आंब्याचे एवढे त्या साईडला हे काजू आहे ह्या साईडला आंबा आहे सगळा. आता ती मग पाळ किती हे केली आतमध्ये बाहेर इलेली मेन पाळ तर मेन खाली जातं ते मेन पाळ. आता बघ अश्विनी हे बघ मी सांगतो काय यांचा विरोध लक्षात घे. मग भावकीने तुम्ही जर विरोध केला मग तुम्ही गाईज बघा आता लावतायत कापतायत ते. चांगलं झालं तुमची पोरं नाही खाती आम्ही बी खाऊ. आम्ही काय नाही कर मग दोन नंतर कोण चार बघता आम्ही खाल्ले तुम्ही 2 पोरं तुमची बी खातील ना 2 काय नाही. पोरं बघतात तू बाळून कोण घेतील. हो चोरी मारी करणारे किती असतील. शिजरला आम्ही जीव 2-3 नाही काय नाही. आणि मामी जगाला कोण नाही न्याला कोण आणि खाला कोण. आम्ही आता बघता म्हणून आमची पोरं बघणार मग पोरं बघताय कुणाचं कोण नाही बाबा. मग काकू म्हणते ना हा म्हणून आमचं बघतोय. मग कसं ना उद्या काय हे पोरं आपलं सर तुमचं पण त्याच्यातलंच जाते का. तिथे आपलं पण नारळ ते ऑइल पेंट द्यायला पाहिजे ना. ते कसलं दिसतं गरीबासारखं. बावड नारळ ऑइल पेंट द्यायला गरीबासारखं काय दिसतं. तसं नाही का आत्ता दिसतंय कसं ते फुलपडकं दिसतंय घर. अरे राजा उचल हे थांब जरा 2 मिनिटं शूटिंग काढ तुमचं काम दाखवतंय का. काकाची. बघ तू काम किती करते घरी कळायला नको का. घरी नको का कळायला मावशी यांना. आत्ता मेहनत करते तो त्यांना फळे भेटेल नंतर.
तिच्या मामी असताना अश्विनी असताना झाडं लावली. हम्म. लय लवकर येलो बाय. आणि ह्याच्या का कशा घेऊन येलो? बघा अख्खा कलम लावले आता प्रॉपर. हा मशरूम आहे मागाशी भेटला. हे करता करता गवत काढता काढता आता हा भाजणार आहे आणि खाणार आहे. बघू आता कसा. हा येते थांबा. हे धुतलंस ना? नाही ते मी काढलं मागाशी. तेव्हा का ते धुत आहेत. काय तुटायला लागलाय तो तसाच भाज. मीठ मसाला लावणार का नाही? रानात सगळं भेटत. सगळे त्याचे तुकडे पाडायला लागले. तू चमच्यात होते का कुठले तरी. झालं बाई एवढीच. चला आता बघू खाऊन कसं लागतं. कोण खाणार? तुला मम्मीला दे थोडं. काय कुर्ते आलं कुठं सकाळी झटलं आपल्या नाही ते खायचं नाही. का नाही खायचं नाही का? तर काहीच निघतो आता आम्ही. आणि आम्ही आता बस स्टँडवर आलो बससाठी. आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि सो आता आपण नवीन नवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणणार आहेत. सो बाय. पूर्ण धुकं आहेत. काहीच दिसत नाही बघा. व्हॅली फील. असं वाटतं आकाशात आलोय.